नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओमध्ये टी-पिन म्हणजे काय व टी-पिन जनरेट कसा करायचा, टी-पिनची सुरक्षा काय, टी-पिनचा वापर कशा पद्धतीनं करायचा, या सर्व डिटेल्स आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. डीमॅट अकाउंटमध्ये हा टी-पिन वापरण्यासाठी आपण घेऊ शकतो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का आपल्या चॅनलवर वेगवेगळी मराठीमधून शेअर मार्केटची बेसिक माहिती सांगितली जाते की ज्याच्यापासून प्रत्येक मराठी माणसाचा फायदा होऊ शकतो. कारण गुंतवणुकीसाठी शेअर बेसिक माहिती ही महत्त्वाची असते. शेअर बाजारामध्ये नवीन आलेले बरेच जण चुका करतात, त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, ती माहिती नसतानाच गुंतवणूक करतात, त्याच्यामुळे त्यांचा तोटा होतो व शेअर मार्केट हे रिस्की आहे, धोकादायक आहे म्हणून ते अर्ध्यामध्येच सोडून जातात. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरील किंवा सर्व काही पुस्तकामधील जे काही डिटेल्स असतील ते डिटेल्स घेऊनच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा. चला तर आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात आपण. टी-पिन म्हणजे काय? आता टी-पिनचा फुल फॉर्म हा आपल्याला बघायचा आहे. टी-पिन म्हणजे ट्रान्झॅक्शन पासवर्ड आयडेंटिफिकेशन नंबर. आता टी-पिनची सुरुवात ही जून 2020 पासून झालेली आहे. याच्या अगोदर डीमॅट अकाउंटमध्ये ब्रोकरला शेअर्सची विक्री करण्यासाठी हे POA म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी हे डीमॅट अकाउंट काढल्यानंतर हे फॉर्म डाउनलोड करून त्याच्यावर व्यवस्थित नाव वगैरे लिहून सिग्नेचर करून हे पोस्टानं पाठवावं लागत होतं ब्रोकरकडे, त्यांच्या ॲड्रेसवर जो काय आहे. आणि त्यानंतर आपल्याला शेअर्सची विक्री करायची असेल तर ते त्या सिग्नेचरच्या पॉवर ऑफ अटॉर्नीच्या माध्यमातून ते करता येऊ शकत होतं. पण आता सेबीला त्याच्यामध्ये काही चुका आढळून आल्या, त्याच्यामुळे टी-पिनची सुविधा सुरक्षा ही इन्व्हेस्टरसाठी सेबीने दिलेली आहे. आता डीमॅट अकाउंट काढल्यानंतर टी-पिन कसा जनरेट करायचा आणि कारण प्रश्न पडतो. आता टी-पिन जनरेट करण्यासाठी आपल्याला www.cdsl.india.com या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी जनरेट टी-पिन हा ऑप्शन होतो. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर 16 अंकी ब्रोकर ID आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर पॅन नंबर आणि पॅन नंबर टाकल्यानंतर पुढे जा बटनवर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्याला ईमेल IDवर जो काही डीमॅट अकाउंट काढताना ईमेल ID दिलेला आहे त्या ईमेल IDवर 6 अंकी टी-पिन येतो व हा टी-पिन आपल्याला शेअर्सची जी काय डिलिव्हरीमध्ये घेऊन ठेवलेले शेअर्स आहेत तो विक्री करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. आता डिलिव्हरीमध्ये जे काही शेअर्स घेऊन ठेवलेले आहेत त्या शेअर्सच्या कंपनीचं विकायचं आहे, त्या कंपनीच्या नावावर टच केल्यानंतर आपल्याला सेल केल्यानंतर टी-पिन हा विचारला जातो. आता टी-पिन टाकल्यानंतर पुन्हा नंतर पडताळणीसाठी रजिस्टर नंबरवर एक OTP येतो, तो OTP टाकावा लागतो व त्यानंतर त्या 1 दिवसासाठी तो टी-पिन व्हॅलिड असतो. आपण त्या शेअर्सची सर्व क्वांटिटी किंवा आपल्याला जेवढी पाहिजे आहे तेवढी क्वांटिटी आपण सेल करू शकतो. पण दुसऱ्या दिवशी सेल करायचे असेल तर आपल्याला पुन्हा एकदा नवीन टी-पिन आणि OTP हा आपल्याला टाकावा लागेल. आता टी-पिनमध्ये काय फायदा होऊ शकतो तर टी-पिनमुळे जर समजा आपल्याकडे टी-पिन आहे तर ते आपले ब्रोकर हे आपल्या परवानगी न घेता शेअर्स हे विकू शकत नाही, कारण की टी-पिन त्याला माहिती नाही. आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपल्या मोबाईलवर OTP येतो त्या शेअर्सची विक्री करता असताना, त्यामुळे याच्यामध्ये धोका कोणताही नाही. जसं की आपण एखाद्या पैशाचं ट्रान्झॅक्शन करत असताना आपल्याला पिन विचारला जातो, OTP विचारला जातो, तशाच पद्धतीनं हा टी-पिन काम करतो. आता बऱ्याच जणाच्या अकाउंटला टी-पिन नसेल, कारण जुने अकाउंट जे 2020च्या अगोदर काढलेले आहेत त्यांना POA हे ॲक्टिव्ह करून घेतलेले आहेत. ते POA कॅन्सल करून आपल्याला टी-पिनसुद्धा घेता येऊ शकतो. त्यामुळे ब्रोकरला किंवा कॉन्टॅक्ट जो काही ब्रोकर असतो त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून त्यांना POA कॅन्सलचा फॉर्म ॲक्टिव्ह करण्यासाठी जे काय लिहून वगैरे देऊ शकतो आपण, ऑनलाईन त्यांच्या ईमेल IDवर पाठवू शकतो. तो पाठवल्यानंतर आपल्याला टी-पिन नंतर जनरेट करता येऊ शकतो. टी-पिन जनरेट केल्यानंतर आपल्या शेअर्सला जे काय डिलिव्हरीमध्ये लॉंग टर्ममध्ये शेअर्स घेऊन ठेवलेले आहेत त्या शेअर्सला कोणताही धोका राहत नाही. त्यामुळे प्रत्येक अकाउंटला हा टी-पिन महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यामुळे शेअर मार्केटमधील जी काही बेसिक माहिती समजेल अशा शब्दामध्ये आपण या चॅनलवर बरेच व्हिडिओ टाकले आहेत आणि इथून पुढे टाकतही राहणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलसमोरील सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केट हे बिअरर मोडमध्ये आहे, कारण म्हणजेच हे शेअर मार्केट मंदीच्या काळामध्ये आहे. शेअर मार्केटमधून पळून जाण्याची वेळ नाही तर पळत येण्याची वेळ आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये व्यवस्थित बेसिक माहिती घेऊन ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, कारण नवीन असतात बरेच जण छोटे छोटे शेअर्स घेतात आणि त्याच्यामध्ये लॉस होतो.
त्याच्यामुळे व्यवस्थित डिटेल्समध्ये माहिती घेऊन शेअर्समध्ये गुंतवणूक करा. याच्यामुळे नक्की फायदा होईल आणि बरेच म्युच्युअल फंड आहेत त्याच्यामध्ये पण आपण गुंतवणूक करू शकतो.